मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा. मी माझे प्रश्न मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे. हां, बाकीचे प्रश्न बाकीच्यांना विचारा. कोण काय करते ते कोणाला. मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची पाहायला मिळते. त्यांना विचारा. तुमच्या राजीनाम्याची मागणी होतीये, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता. नो कमेंट. आपण राजीनामा दिलेला आहे, वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत, नेमकी काय स्पष्टता आहे? नो कमेंट. एक महत्त्वाचं तुम्ही नारायण राणे यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठी हे वेगवेगळे आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाखाली जी काही समिती होती, राणे समिती, त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आलं. मला माहीत नाही, परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका. आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे. त्यामुळे 2 वेळा कायदा तयार करण्यात आले, काही त्रुटी निर्माण झाले ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅकडोअर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे. आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नंतर घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला, भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तुम्हाला कोणाला किती 10%, 15%, 20%, 25% आरक्षण द्या, पण आमचं आरक्षणाला कशाला तुम्ही द्या. लहान लहान समाज, 374 समाज आहे, ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत. मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे, ज्याच्यामध्ये 450 जाती आहेत, त्या वर्ग त्याच्यासाठी लढतो आहे. बरं, आता तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे 20 तारखेचं, तुम्ही जाणार आहात का विरोधी पक्ष नेते? असं आहे ना, अनेकांचे निमंत्रण येतात, परंतु आमच्या इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे. जसे शब्बीर अन्सारी साहेब वगैरे आहेत. तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात. कुठे मिटिंग करायची, कुठे रॅलीज करायच्या, काय करायच्या, आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे. आता आम्ही ठरवलं त्या कार्यक्रमामध्ये की 1 तारीख आणि ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे, तहसीलमध्ये जायचं आहे. 3 तारखेला अहमदनगरला रॅली घ्यायची आहे. 16 तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत. आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहे. हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत. त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ. आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ. बॅकडोर एंट्री केली जाते, पण तुमच्यासोबत जे आहेत सरकारमधली व्यक्ती, बॅकडोर एंट्री दिली जाते असा तुमचा आरोप आहे. पण हे बॅकडोर एंट्री तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्यातलेच मुख्यमंत्री किंवा बाकीची त्या सरकारमधली सिस्टीम येते, अशा वेळी तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का, किंवा तुमच्याशी कोणती चर्चा केली जात नाही का, तुम्ही कॅबिनेटचा भाग आहात? बॅकडोर एंट्री जर कोण करीत असेल तर त्याची चर्चा करून थोडंच कोण देत आहे. ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो ते. आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात, आम्ही आवाज उठवतो. आता कुणाला ते नसेल त्याच्यावर काय बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही उपस्थित करणार का सगळे मुद्दे? कॅबिनेट मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली, कारण कॅबिनेटच्या समोर विषय असतात, अजेंडा असतो. त्या अजेंड्याप्रमाणे जे आहे कॅबिनेट चालते. तुमचा अजेंडा? माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव, सर, भटक्या मुक्त बचाव, एवढंच आमचा अजेंडा. धनगर समाज एसटीतून आरक्षण केलं जातं, तुमच्या संदर्भात रोष निर्माण केला जातोय. नगरमध्ये तुमचे फोटो काढण्यात आले, तुम्ही काय आव्हान कराल? कारण की ज्या पद्धतीनं रोष व्यक्त करा ना ते. अहो, माझे फोटो काय फाडण्यात आले, माझी पुतळ्याला काय चपला काय मारतात, जाळतात, माझं तर जाऊ द्या. पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा,
हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला आहे. दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणची अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, एक घर आहे ओबीसीचं, ते गावच सोडत आहेत. आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती. ठीक आहे, आम्ही भाषण करतो, आम्ही रॅलीज करतो, ते ठीक, परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून, सगळं आरक्षण आमचं झाला आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, नुसता उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची नाद नाही, उन्माद, आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत, डीजेवर सुद्धा मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाही, परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा, मीडिया पर्सनॅलिटीला, काय सांगतील तुम्हाला आज. आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. तुम्हाला मिळालं काय, ठीक आहे, आम्ही कायद्याच्या कसोटीवर ते किती बरोबर काय चूक आहे ते पाहू, पण लोकांना त्रास गावागावातून. मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्याच्याकडे कसं पाहायचं ते. भुजबळ साहेब, धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो, यावरती आता आदिवासी नेते म्हणतायत की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासारखी झालेली आहे, बॅकडोर एंट्री होते, मग असं आम्ही आहे, कसं? आता असं आहे, त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेले कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे. पण तूर्त जे आहे, धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा, याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज, बंजारी समाज, भटका, हे सगळे समाज आमच्या बरोबर आहे. आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे. जरांगे धनगर पाटील समाजाच्या म्हणतात, लढाईमध्ये मी तुमच्या भुजबळाच्या- मी तुमच्या आंदोलनाचं समर्थन देतो, मी तुमचं आंदोलन पुढे नेतो, मुस्लिम आणि धनगर हो, बांधव. जगातलं काय ते तर काय, अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना, एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया, आपले जे काय निग्रो समाजाचे, त्यांना आपण काय म्हणतो दुसरं, दक्षिण आफ्रिका. हां, ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे, तर तिथे सुद्धा ते जातील. काय ह्याचं काय जातील विश्व नेते हो पाता है, हां. विश्व नेते हो पाता है। माझ्या शुभेच्छा आहेत. सर हिंदी में सवाल ये है कि गांव-गांव में जो उन्मादी वातावरण आप कह रहे हैं कि उन्माद हम देख रहे हैं, जो चरम पर है, जिसके चलते ओबीसी के जो घर हैं, ओबीसी के परिवार, उनको तकलीफों का सामना करना पड़ रहा है। आपके बहुत। पास क्या रिपोर्ट आता है? देखिए गांव-गांव में जो है, यहाँ से वो गए और उन्होंने कहा कि बस हम तो जीत गए, मराठा का आरक्षण मिल गया. क्या मिल गया, कैसे मिल गया, तो कुंभी सर्टिफिकेट लेकर ओबीसी में बैकडोर एंट्री से वो सारे बैठ गए, 57 लाख, और उनके सारे सगे संबंधी, उसके ऊपर जो कानून बनाए जा रहे हैं, और हम जीत गए करते हुए जो गए हैं गांव-गांव में, जो है देहातों में रात 3 बजे तक डीजे के ऊपर जो है गाली गलौज करते पूरे नाच गाना शुरू है ओबीसी के घरों के सामने.